चालीस सरकार वर्सेस रॉयल इलेव्हन संघ टॉस विन झाला आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि आता त्यांच्याकडून गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेचं षटक हाताळणार गोलंदाज आदेश हाच तो गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू. त्याने पहिल्या सामन्यामध्ये 3 षटकार ठोकले होते आणि ते आपल्या संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आदेश आणि पहिल्याच चेंडूवरती ते एक मोठा हादरा मिळालाय तो 40 सरकार संघाला. पहिल्याच बॉलवरती एक मोठा फटका मारण्याचा मानस होता, परंतु त्यामध्ये सफल ठरलाय आणि ते मंगेश बॅक टू द पवेलियन, अनुभवाचा शिजोरी असलेला फलंदाज, परंतु आता पहिल्याच चेंडूवरती माघारी धाडण्यात यश आलंय ते आदेश याला. त्याच्या तालमीमध्ये तयार झालेला हा गोलंदाज, परंतु आज त्यालाच नाही सोमनाथ शेलक्यांनी एक नवीन नाव सुचवलं आम्हाला गोलंदाजासाठी, एक कोबरा गोलंदाज म्हणून. काय गोलंदाजी करतोय असं वाटलं होतं फलंदाजाने मारलाय की काय चेंडू सीमा पार, परंतु नाही. मंगेश बॅक टू द पवेलियन आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी एक नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते तो साहिल दीक्षित. खूपच चांगला असा एक युवा फलंदाज, खरवंडी गावाकडून बिलॉंग करणारा हा फलंदाज. आणि इथे काय पाहायला मिळते आपल्याला, कुठेतरी त्याला वाटलं तर डिफेन्सचा मानस कुठेतरी अंगलट आलाय आणि इथे स्वतः झेलबाद होतोय. मंगेश बॅक टू द पवेलियन झाला, त्याच्या पाठोपाठ साहिलला सुद्धा माघारी धाडले. काय गोलंदाजी पाहायला मिळतंय आजच्या दिवसातील आणि या लीग मध्ये पहिले षटकार हॅट्रिक त्या फलंदाजाने फलंदाजी करताना मिळवले होते, तोच आदेश शेलके आता गोलंदाजी करतोय आणि गोलंदाजी करताना सुद्धा ऑन हॅट्रिक. काय आदेशचा दिवस असेल आज, पाहू शकता. कालच एंगेजमेंट झाले त्यांची आणि त्यांना गुड लक सुद्धा मिळालं आज. काय त्यांचा दिवस करतोय आज, षटकार हॅट्रिक सुद्धा मिळाला आणि ऑन हॅट्रिक इथे गोलंदाजी करताना आदेश शेलके. साहिल बॅक टू द पवेलियन, लगातारचे 2 चेंडू आणि 2 विकेट पडल्यानंतर नवीन फलंदाज संघाचा कर्णधार आकाश कदम काय फलंदाजी केली होती त्यांनी आपल्या पहिल्या षटकात. रनअप मध्ये कुठेतरी अडताना आणि पुन्हा मार्गस्थ होतो गोलंदाज आदेश टू आकाश. आकाशला इथे समजलंय 2 चेंडूंवरती 2 विकेट गेले. आता कुठेतरी आपल्याला इथे थांबायचं ब्रिजवरती आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल डाव घेऊन आदित्यला स्ट्राईक दिले. ऑन स्ट्राईक फलंदाज असेल आदित्य, नॉन स्ट्राईकला असेल आकाश. आदेश गावाकडून खेळताना एकत्र प्रॅक्टिस करतात आणि आज समोरासमोर भिडलेत ते KGPL या लीग मध्ये. आदेश तो आदित्य, पाहूया आदेशाचा चेंडू आणि ते कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे एक धाव, 4 चेंडू 2 धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यात. काय गोलंदाजी करतोय आदेश, अतिशय पिचून गोलंदाजी करतोय, कंजूस गोलंदाजी. चौका आकाशच्या बॅटमधून दोन्ही चौका. आकाशने आजच्या पहिल्या सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये काय फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी, मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो. आणि आता या सामन्यामध्ये मंगेश आणि साहिलच्या स्वरूपात 2 हजरे मिळाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी त्याच्यावरती आले, त्याची पूर्णपणे जाण असेल त्याला आणि तो तशीच फलंदाजी करताना आतापर्यंत आदेशने 4 चेंडू काय सुरेख हाताळले होते, 2 विकेट आणि 2 सिंगलच्या मोबदल्यात. आणि पुढील चेंडूवरती आलेला चौकार
पंचांचा षटक षटक समाप्तीचा. इथे काशीनाथजी शेळके साहेब उपस्थित आहेत. केजीपीएल लीगचे पर्व 5वे चे चॅम्पियन, त्या संघाचे चॅम्पियन संघाचे ओनर होते, ते पुरस्कर्ते होते काशीनाथजी शेळके. आणि आता ते सचिन सुपर किंग संघाला सपोर्ट करताना, सर्वांना एंटरटेनमेंट करताना खूपच हसमुख मन मिळवू नेतृत्व काशीनाथजी शेळके. 7 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 2 विकेट या संघाचे खूपच मोठे विकेट्स होते ते, आणि ते मिळवण्यामध्ये यश आलंय ते आदेश याला. आदेश आजचा दिवस आदेशचाच असेल. काय गोलंदाजी काय फलंदाजी करतोय आदेश. आणि आता मैदानामध्ये एक युवा जोडी पाहायला मिळते ते आपल्याला, आदित्य आणि आकाश. अमोल तो आदित्य गोलंदाजी मार्कवरती. अमोल सुद्धा एक नौका गोलंदाज आहे, एक युवा गोलंदाज. इथे कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ढकलून चेंडू गेला आणि एक धावसंख्या इथे स्ट्राईक एंडला आलाय आकाश. अमोल तो आकाश. पाहूया पुढील चेंडू अमोल याचा सामोरा जाणार आकाश. एक्स्ट्रा कव्हर मध्ये ढकललेला चेंडू आणि काय तिथे क्षेत्ररक्षण करतो आदेश. आज गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल किंवा क्षेत्ररक्षण, सर्व गोष्टींमध्ये स्वतःला समर्पित करताना आदेश आपल्या संघासाठी पूर्णपणे 100% प्रयत्न करतोय. अमोल काय सुरेख गोलंदाजी करतोय. एक सिंगल आणि एक दुहेरी धावसंख्या, आणि धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 10, 2 चेंडू 10 धाव. आणि इथे आकाश लॉंगॉनला कुठेतरी झेल बाद होतोय. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक राकेश भोरे काय सुरेख झेल पकडलाय. अमोलला इथे यश आलंय त्या आकाशला माघारी घेण्यामध्ये. आणि 40 सरकार कुठेतरी संकटामध्ये सापडले. 3 विकेट्स ब्रेकडाऊन झालेत त्यांचे. मैदानामध्ये आता आकाशची जागा 3 विकेटच्या नंतर आता मैदानामध्ये दाखल होत आहेत ते संघाचे पुरस्कर्ते, एक अनुभवी फलंदाज मनीषजी शेळके. सकाळच्या सत्रामध्ये आपल्या संघासाठी काय डाई एफर्ट्स दिले होते त्यांनी, आणि आता तोच एक पाहूया इथे मनीषजी शेळके यांच्यासाठी त्यांचे मित्र काशीनाथजी शेळके यांनी पारितोषिक लावलंय प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. आणि संघाला सुद्धा आता त्या षटकारांची गरज असेल. संघाला सुद्धा त्या षटकारांची गरज असेल. प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक सुद्धा असेल. आम्हाला सुद्धा विश्वास आहे मनीषजी शेळके ते करू शकतात, ते मारू शकतात. त्यांच्यामध्ये ती धमक आहे, ती ताकद आहे. आणि ते आता पाहूया फलंदाजीसाठी गेलेत ते मनीषजी शेळके. अमोल टू मनीषजी शेळके. आणि ते घुटना टेक, कुठेतरी घुटना टेकून एक मोठा फटका खेळायचा होता, परंतु त्या असफल. अमोलने इथे फलंदाजांना बांधून ठेवलंय. काय टिचून गोलंदाजी करतो अमोल. जशी गोलंदाजी आदेशने केली होती पहिल्या षटकामध्ये, तशीच गोलंदाजी आपल्याला अमोल मार्फत सुद्धा पाहायला मिळते. एक युवा गोलंदाज काय प्रतिनिधित्व करताना रॉयल 11 संघाकडून काय गोलंदाजी करतो. संध्याकाळचं हे सत्र आणि काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रॉयल 11 संघाकडून. पुढील चेंडू अमोल याचा. चेंडू बाउन्स, आपल्याला चेंडूमध्ये बाउन्स पाहायला मिळतो इथे. काशीनाथजी शेळके यांचा खिसा रिकामा करायचा असेल तर आपल्याला षटकार मारायलाच लागेल.
षटकार मारण्यासाठी आपण काय करायचं ते करा, पण एक तरी षटकार माराच. पंचांचा इशारा देतो. षटक समितीच्या 2 षटकाच्या समितीनंतर धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या 11. काय सुरेख गोलंदाजी केली. आदेश त्यानंतर आलेला गोलंदाज अमोलने सुद्धा आपल्या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट मिळवलं. आणि आता संघाचं तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळणार तो गोलंदाज राकेश भवारे. स्ट्रायकिंगला असेल भरभक्कम एक धाकड फलंदाज जे शिल्पी अजूनही त्यांच्या बॅटला चेंडू हवा तसा आलेला नाही. पाहूया पण पुढील येणारे 2 षटक आणि हे 2 फलंदाज आपल्या संघासाठी किती धावा मिळवू शकतात. जर का रॉयल 11 संघाला टार्गेट द्यायचं असेल तर त्यांना अजूनही धावसंख्या मिळवायची गरज आहे, कारण की त्या संघामध्ये सुद्धा एक फलंदाज असेल. फलंदाजाचा भरणा असलेला संघ रॉयल 11. पाहूया राकेश टू मनेश आणि तो मनेशला काही चेंडू समजत नाहीये. तिथे 1 धावसंख्या. स्ट्राईकला आलाय आदित्य. सलामीला गेलेला फलंदाज आदित्य अजूनही मैदानामध्ये तंबू ठोकून आहे. संघाला आशा असेल त्याच्या बॅट मधून मोठे फटके येतील. आदित्य काहीतरी करू शकतो आपल्या संघासाठी. आणि आदित्य 2 ओव्हर 1 चेंडू 12. आणि ते झेल सोडतोय इथे क्षेत्ररक्षण आणि काय आदित्यच झेल सोडतोय इथे क्षेत्ररक्षक. कव्हरला इथे झेल सोडले. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी आणि जिथे वाटलं होतं की आता इथे विकेट मिळणार तिथे 2 धावा मिळाल्यात. आदित्य कुठेतरी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू बॅटवरती नीट येत नाहीये. इथे थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्यामध्ये 2 धावा घेण्यात यश आलंय. तर दोन्ही फलंदाजांना मनेशजी शेलके काय रनिंग आहे अजूनही. 3 चेंडू आणि इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 16. दुहेरी धावसंख्येमध्ये वाढ होते. जरी मोठे फटके आले नाहीत तरी एकेरी दुहेरी धावसंख्येमध्ये समाधान मानायला लागेल आणि ते मिळवणंच आहे. चेंडू डॉट करून चालणार नाही हे समजते आणि इथे तशी रनिंग सुद्धा होते. पुढील चेंडू राकेशाचा आदित्य आणि आदित्यने मारलेला हा चेंडू जातो शॉर्ट मिडॉनच्या डोक्यावरून. हा 6 धावसंख्येसाठी येणारा षटकार. आदित्यने आता हात खोलले आणि आपला बॅट मधून आला हा षटकार. संघासाठी धावसंख्येमध्ये वाढ करतो. धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या 22. याच फटक्यांची आणि आदित्यने मारलेल्या या षटकारासाठी पारितोषिक येते तुकारामजी मोरे साहेबांकडून 500 रुपयांचं. गलीमध्ये इथे चेंडू ढकलायचा होता परंतु एकेरी धावसंख्येने वाढ होते. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या 23. मनेशजी शेलके यांच्यासाठी पारितोषिक अजूनही असेल. 1 षटकारासाठी 1000. 3 षटकार मारले तर 5000. राकेश भवारे काय गोलंदाजी करतोय. इथे वाईट चेंडू असेल. खूपच बाहेरून गेलेला चेंडू. तुला असं तसं तो काहीतरी पचकावत असेल मध्ये तू मला असतोय का
24 धावसंख्या. या षटकातील शेवटचा चेंडू असेल राकेशाचा. इथं चेंडू समजलेला नाहीये तो फलंदाजाला. पंचांचा इशारा होतो. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 24. शेवटचं षटक असेल आणि हाणामारीचं षटक असेल. फलंदाजीला गेलेला सलामीचा फलंदाज आदित्य अजूनही मैदानामध्ये आहे. येणारे 7 चेंडू आणि आदित्यला त्याचा समाचार घ्यायचा असेल, कारण की मनोज शेळके यांच्या बॅटमधून आपल्याला अजूनही काही फटके पाहायला मिळत नाही. त्यांच्यासाठी पारितोषिक आलं होतं, परंतु मनोज शेळके यांच्याकडून आपल्या संघासाठी काही मोठे फटके येत नाहीयेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 24. आणि काशीनाथजी शेळके यांच्याकडून दोन्ही फलंदाजांसाठी पारितोषिक आले. आता आदित्य मोरे याच्या सुद्धा प्रत्येक षटकासाठी 500 असेल. मनोज शेळके यांच्या प्रत्येक षटकासाठी 1000. आणि पाहूया नवीन बॉलर बाबू. अमोल नाव काय त्याचं? सूरज सुद्धा आता सूर्यास्ताला जाईल, परंतु हा सूरज इथे सूर्योदय करेल का या संघासाठी पाहूया. मैदानामध्ये रॉयल इलेव्हन संघाचं 4थं षटक घेऊन येतो तो सूरज. आणि इथे मिड विकेटला गेलेला चेंडू, परंतु एकच धावा. आदित्यला कुठेतरी स्ट्राईक ठेवायची असेल त्याने, त्यासाठी आदित्यने प्रयत्न करायला हवेत, परंतु इथे एका धावावरती समाधान मानणं. आणि इथे धाव संख्या 24. 25. फुल टच चेंडू होता, परंतु इथे समाचार घेता नाही आलाय मनोज शेळके यांना. मनोज शेळके इथे प्रयत्न करतायत, परंतु त्यांना यश मिळत नाहीये. शेवटचे 4 चेंडू असतील. शेवटचे षटक म्हणजे हाणामारीचं षटक, आणि त्याचा कुठेतरी समाचार घेताना दिसत नाहीत फलंदाज. अजूनही इथे मोठ्या फटक्यांची गरज असेल. आदित्य इथे सफल झालाय, पुढे आलाय, आणि नाही, जिथे चेंडू तिथे आदेश. आजचा दिवस आदेशचा आहे. आदेश काही चुकी करत नाही, आणि इथे आऊट होतोय तो आदित्य बॅक टू द पॅव्हिलियन. कुठेतरी मोठे फटके खेळण्याचा माणूस होता, परंतु असफल झाला, आणि खूप चांगला असा झेल पकडला इथे लॉंग ऑफला आदेश शेळके. मनोज शेळके आतापर्यंत 6 चेंडूंचा समाचार केलाय, परंतु 3 धावसंख्या. आणि न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय तो विनोद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न विनोदचा. आता मैदानामध्ये चेंडू शिल्लक असतील 2. सूरज काय गोलंदाजी करतो. विनोदने जर का ते षटकार मारला तर विनोदसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. अजूनही काशीनाथजी शेळके यांना असं वाटतंय की मनीषने षटकार मारा. 1000 रुपयांचं पारितोषिक अजूनही आहे, आणि त्यांनी आता वाढ केले, 1500 दिले या बॉलला षटकार मारला तर. मनोज शेळके 1500 लावले. आता तरी षटकार मारा. घुटना टेक, तमाशा देख, प्रत्येक बॉलला एफर्ट झाले, आणि इथे षटक संपले. आणि या षटकाच्या समाप्तीनंतर इथे प्रथम सत्र सुद्धा समाप्त झालंय, आणि प्रथम सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 ऑन स्कोर बोर्ड. मनोज शेळके संघाचे पुरस्कर्ते होते, मैदानामध्ये गेले होते, खूप चांगले एफर्ट्स केले, परंतु त्यांना काही यश आलं नाही. 27 आणि ते 27 धावा डिफेन्स करायचे असतील तर आता 40 सरकार या संघाला काय गोलंदाजी
चला यापुढील होणारा सामना असेल यापुढील होणारा सामना असेल आर्यन इलॉन वर्सेस ठोंबरे ब्रदर्स. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. तरी दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्सशी संपर्क साधा. संध्याकाळच्या सत्रातील आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल तर ठोंबरे ब्रदर्स आणि आर्यन इलेव्हन दोन्ही संघ इथे एक एक विजय मिळवून आता आपल्या दुसऱ्या विजय मिळवण्यासाठी या सामन्यामध्ये लढतील. पाहूया चालू असलेला सामना आलेल्या प्रेक्षकांसाठी चालू असलेला सामना चालीत सरकार वर्सेस रॉयल इलेव्हन. अरे कॉइन कुठे चला रॉयल इलेव्हन संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची त्वरित. 24 चेंडू 28 धावसंख्या 28. सतीश कोंडलकर साहेब यांना विनंती करतो या सामन्याचा टॉस करायचा आहे. ठोंबरे ब्रदर्स वर्सेस आर्यन इलेव्हन. चला दोन्ही सामन्यांमध्ये तर टॉस संपन्न होतो. चला रॉयल इलेव्हन संघ आपल्या सलामीची जोडी मैदानामध्ये त्वरित. त्याला येणारे 24 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज असेल ती रॉयल इलेव्हन संघाला आणि सलामीला जातोय तो. आजच्या दिवसातील सकाळच्या सत्रामध्ये रॉयल इलेव्हन संघाकडून फलंदाजी करताना ज्याने लगातारचे 3 षटकार ठोकले होते तो फलंदाज आदेश आणि त्याच्याच बरोबर एक विस्फोटक फलंदाज भवेशच्या बॅटमधून कसं आपल्याला काही पाहायला मिळालं नव्हतं, परंतु हा एक खूप मोठा विस्फोटक फलंदाज आहे. पाहूया या सत्रामध्ये झाला ठोंबरे ब्रदर्स आणि ठोंबरे ब्रदर्स संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. धन्यवाद सतीशजी साहेब. साहिलच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल रमेशजी चौधरी साहेबांकडून. आणि साहिलला कुठेतरी दाखवायचं आहे जर काही 28 धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर ही सलामीला गेलेली जोडी लवकरात लवकर तंबूमध्ये धाडावी लागेल. आणि आदेश शेळके यांच्यासाठी पारितोषिक आलंय. आदेशने जर का आजच्या दिवसातील दुसरी षटकार हॅट्रिक मारली तर त्यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. काशीनाथजी शेळके यांच्याकडून 3000. आदेशच्या फलंदाजीसाठी सचिनजी रुटे यांच्याकडून 5000. मनोजी शेळके यांच्यासाठी सुद्धा क्षेत्ररक्षण करताना सुद्धा पारितोषिक आलंय. काय प्रेम असेल मनोजी साहेबांवरती. डाई वेपर्स मारून जर का कॅच घेतले तर 500 रुपये असतील. साहिलसाठी पारितोषिक आलंय. भावेशची जर का विकेट घेतली तर 500 असतील आणि रमेशजी चौधरी यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 असतील. फलंदाज आदेश जो नॉन स्ट्राईकला फलंदाजी त्याच्यासाठी तर बक्षिसांची खैरात. सचिनजी रुटे यांच्याकडून 5000. काशीनाथजी शेळके यांच्याकडून 3000. जयदजी शेळके यांच्याकडून 1000 रुपये. तब्बल 9000चं पारितोषिक असेल षटकार हॅट्रिकसाठी. बॅटमधून आलेला हा चौकार स्क्वेअर लेग मध्ये मारलेला चेंडू. पहिला चेंडू निर्धाव आला होता त्यानंतर ना पुढील चेंडूवरती चौकार येतो. भावेश 28 धावसंख्येचा पाठलाग करताना आता संघाचं इथे खातं ओपन करतो चौकाराच्या मार्फत. समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार भावेशच्या बॅटमधून काय षटकार मारलाय.
साहिलच्या विरोधात फलंदाजी करताना हा फलंदाज भावेश. भावेश काय फलंदाजी करतोय. स्कोर लेगच्या डोक्यावरून मारलेला हा दुसरा षटकार. लगातारचे 2 षटकार भावेशच्या बॅटमॅन सुद्धा पाहायला मिळाले. पाहूया भावेश सुद्धा इथे षटकार हॅट्रिक मारू शकतो का. साहिलच्या विरोधात लगातारचे 3 चेंडू, 1 चौकार, 2 षटकार आणि आता येणारा पुढील चेंडू. पाहूया भावेश सुद्धा षटकार हॅट्रिक मिळू शकतो का. साहिलवरती हवी होताना 28 धावसंख्येचा पाठलाग करायचा. मला तर वाटतं भावेशचा मानस असेल की हा सामना आपण लवकरात लवकर संपवायचा. 4 चेंडू 16 धावा. पुढील चेंडू साहिलचा. सर्व बॅटमॅन धावा येत आहेत. पंचांचा इशारा ते वाईट चेंडू. 4 चेंडू 17 धावसंख्या येते. अजूनही साहिलसाठी पारितोषिक असेल. भावेशची विकेट घेतली तर अविनाश देशमुख यांच्याकडून 500. ते 5वा चेंडू आणि ते निर्धाव चेंडू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 5 बॉलची संख्या धावसंख्या 17 आणि ते आता कोणत्या संघासाठी आहे खतरा. पाहूया भावेशने काय समाचार घेतला आहे. साहिलचा इथे एक सिंगलने आपल्याकडे स्ट्राईक ठेवतो भावेश. पंचांचा इशारा तो षटक समितीचा. षटक समितीनंतर धावसंख्या 18. 28 धावसंख्येचा बचाव करताना इथे पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला तर साहिलने 18 आणि हा सामना कुठेतरी एका बाजूने झुकताना पाहायला मिळत आहे आपल्याला. येणारे 18 चेंडू आणि धावसंख्येची गरज असेल 10. 18 चेंडू 10 धावसंख्येची गरज. भावेश आतापर्यंत 6 चेंडू आणि 17 धावसंख्या त्याच्या बॅटमध्ये मिळत. नवीन गोलंदाज सांघिक कोट्यातील दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज आदित्य टू भावेश ऑन स्ट्राईक. ज्याच्या बॅटमध्ये मोठे फटके आले तो स्ट्राईक भावेश. पाहूया आदित्याचा चेंडू. 18 चेंडू धावसंख्येची गरज असेल ते. एवढं राहिलं पण नाही रन मित्र. आता 90 रन राहिल्यात. आदेशसाठी पारितोषिक होतं लगातारचे 3 षटकारांसाठी 9,000 तब्बल 3 मित्रांमार्फत. परंतु आता सामना असा येऊन राहिलाय की आदेशला 3 षटकार मारता येणार नाहीये. 2 षटकार जरी आले तरी पारितोषिक आहे म्हणून. अरे पण 2-3 16 चेंडू आणि 8 धावसंख्या. पंचांचा इशारा येतो. एक बाईकच्या स्वरूपात 1 धाव. एकेरी धावसंख्येमध्ये बदलते. धावसंख्या 21.
इथे निर्धाव चेंडूची संगता. निर्धाव चेंडूचा आदित्य स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथे विकेट. आदेशसाठी पारितोषिक आलं होतं परंतु त्या पारितोषिक काही आदेशला मिळत नाही. आदेश इथे बाद होतोय. आदेश बॅक टू द पवेलियन. आदेशने काय फलंदाजी केली, काय गोलंदाजी केली आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुद्धा केलं. आदेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मार्गस्थ होते गणेश. आदेशला 9,000 पारितोषिक होतं. चला पाहूया नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय गणेश. काय गोलंदाजी केली आदित्यने. आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात आदित्यने आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा. गोलंदाजी केली आदित्यने. साहिलने 18 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर कुठेतरी फलंदाजांना बांधून ठेवण्यात यश आले. त्या आदित्यने केवळ 3 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट मिळवून दिला आपल्या संघासाठी. येणारे 12 चेंडू आणि धावसंख्येची गरज असेल 7. 12 चेंडू 7 धावसंख्येचे समीकरण असेल. आणि आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मंगेश. पाहूया आपल्या अनुभवाचा किती वापर करतायत ते आता गोलंदाजी करताना. शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच नेऊ शकतात का. मंगेश टू भावेश. येणारे 12 चेंडू 7 धावसंख्येची गरज आणि ते कॅच पकडले. मिड विकेटला विनोद क्षेत्ररक्षण करताना असणार. मंगेशजी शेलके यांना भावेशला मार्गावरीत नेण्यामध्ये यश आले. भावेशची एक मोठी विकेट मिळवून दिले परंतु सामना आता एक बाजूला झुकलेला आहे. या सामन्यामध्ये जर का कमबॅक करायचं असेल तर हे षटक मेडन जाणं खूप इम्पॉर्टंट असेल. ते 40-40 सरकारसाठी आणि 2 विकेट सुद्धा मिळवणं गरजेचं आहे. येणारे 11 चेंडू 7 धावसंख्येची गरज असेल. भावेश बॅक टू द पवेलियन आणि भावेशची जागा भरून काढण्यासाठी आता जातोय सूरज. सूर्य तर सूर्यास्ताला गेलाय परंतु हा सूरज या मैदानामध्ये आता सूर्योदय करायला गेलाय रॉयल 11 संघाकडून. सूरज. येणारे 11 चेंडू 7 धावसंख्येची गरज. एक अनुभवी गोलंदाज मंगेशजी शेलके पहिल्याच चेंडूवरती 1 विकेट मिळवून देतोय. पाहूया दुसरा चेंडू सुद्धा इथे निर्धाव. 2 चेंडू. काय गोलंदाजी करतोय आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना. सिली मिडॉनला चेंडू ढकललाय आणि इथे क्षेत्ररक्षण दूरवरून येताना आदित्य काय क्षेत्ररक्षण आणि काय वेल थ्रो आणि इथे मिस जजमेंट आणि इथे विकेट जाते ती सूरजची. काही गरज नव्हती या रनची. चोरटे धाव घेण्याची काही गरज नव्हती. एकेरी धावेजवळ सुद्धा समाधान मानायचं होतं पण इथे चुकी आणि चुकीला माफी नाही. चुकीच्या स्वरूपात इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी धाडले ते सूरजला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज राकेश भुवारे. मंगेशजी शेलके अनुभवाचा पुरेपूर वापर करताना काही 3 चेंडू सुरेख हाताळले. समोरील जे प्रेक्षक असतील जे टीममेट्स असतील त्यांनी कृपया शांतता राखावी. समोरील प्लेयरांनी कृपया शांतता राखावी. हर्षदजी शेलके जरा शांतता. येणारे 9 चेंडू 6 धावसंख्येची गरज असेल. जाऊया आपण सामन्याकडे आणि पाहूया पुढील चेंडू मंगेश याचा समोर गेलेला स्ट्राईकला फलंदाज राकेश भवारी आणि इथे फ्रीजच्या कुठेतरी बाहेर टाकलेला हा चेंडू असेल.
क्षेत्ररक्षण तर खूप चांगलं पाहायला मिळेल आपल्याला दिनेश शिर्के यांच्या मार्फत. मंगेशजी शिर्के यांच्या मार्फत काय सुरेख 3 चेंडू हाताळले होते. त्यानंतर हा 9 चेंडू उघडा डोले बघा नीट पुढील चेंडू फिट आणि इथे कुठेतरी सामना आणि हा विनिंग षटकार येऊ शकतो का आणि इथे फ्रीजचा चेंडू होता मित्रांनो त्यामुळे तो फलंदाज बाद नसतील. दोन चेंडूंची गरज असेल इथून 2 रनांची गरज असेल. मंगेशजी शिर्के मला तर वाटतं शेवटच्या षटकापर्यंत हा मॅच घेऊन जाणार वाटतं आणि त्याचा पुरेपूर वापर करताना वाटलं होतं की कुठेतरी 1-2 चेंडूमध्ये समाप्त होईल हा सामना कारण की भावेश देशमुख ऑन स्ट्राईक होता परंतु हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार आणि इथे जर का विकेट मिळाली तर या सामन्यामध्ये अजूनही मजा येईल आणि इथे विकेट जाते. गणेश बॅक टू द पवेलियन. कृपया जरा शांतता राखा. सागर दीक्षित कुठे असतील तर त्यांनी काशीनाथजी शिर्के यांच्याशी संपर्क साधावा. येणारे 6 चेंडू 2 धावसंख्येची गरज असेल 2 धावसंख्येची गरज. वाटलं होतं कुठेतरी एका हाती सामना जाईल हा रॉयल 11 संघाकडे परंतु मंगेशजी शिर्के तिसरा षटक हाताळला आणि काही कमबॅक केले. फक्त आपला न्यू बॅटर अमोल आणि आता इथे 2 धावा डिफेन्स करायच्या असतील 2 धावेचा बचाव करू शकतो का 40 सरकार. गोलंदाजी मार्कवरती संघाचा कर्णधार स्वतः आकाश कदम. क्षेत्ररक्षण तर खूप चांगलं सजवलंय पाहूया 2 धावा. इथे 2 चेंडू निर्धाव आणि 2 विकेट मिळवणं खूप गरजेचं असेल तर या सामन्यामध्ये खूप रोमांच होईल. पहिला चेंडू वाईट चेंडू आणि इथे आता 7 चेंडू 1 धावसंख्येची गरज असेल. सामना एका हाती झुकलाय ते आता रॉयल 11 संघाकडून. 28 धावसंख्येचा पाठलाग करताना खूप चांगली अशी लढत पाहायला मिळाली 40 सरकारकडून. वाटलं होतं खूप इझी सामना जाईल परंतु शेवटच्या षटकापर्यंत हा सामना गेलाय आणि पुन्हा एकदा कॅच. विनोदजी उतेकर यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आले. आणि या वाघाला तोड नाही हा डायलॉग मारलेला पण त्याच्यासाठी खूप चेअरअप करतायत पाठीराखे परंतु आमचा वाघ अजून मैदानात दाखल नाही झाला. येणारे चेंडू असतील 5. आकाशने कुठेतरी एक वाईट चेंडू टाकला एक एक्स्ट्राची धाव दिली त्यामुळे या सामन्यामध्ये थोडी रंगत कमी झाली परंतु पाहूया येणाऱ्या 5 चेंडू 1 धावसंख्येची गरज असेल 5 चेंडू 1 धावसंख्येची गरज असेल. आकाशला इथे लिंबू षटक हाताळायचं आहे. बॅटर यश वा काय चेंडू हाताळला इथे सुद्धा निर्धाव चेंडू येतोय. येणारे 4 चेंडू 1 धावसंख्येची गरज असेल. आलेल्या प्रेक्षक